श्री नरेश पांडुरंग ठाकूर इथे उपस्थित आहेत, त्याने मी मंचावर विराजमान होण्याची विनंती करतो. नरेश पांडुरंग ठाकूर. नरेश पांडुरंग ठाकूर यांनी मंडळाला 1000 रुपयाची रोख रक्कम आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद करतो. मी श्री भारत रामचंद्र ठाकूर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले नरेश पांडुरंग ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. दोन्ही संघाचे 12वी खेळाडू इकडे उपस्थित असले पाहिजेत. अंकुश अंकुश फोटो काढ ना. धन्यवाद ठाकूर साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाल्याबद्दल. सर्व खेळाडूंना विनंती आहे की जेवणाचा काउंटर चालू आहे तर जेवण करून घ्यायचं आहे. 3 नंतर जेवण आपण काउंटर बंद करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात आपल्या मैदानावर आमदार साहेबांचं आगमन होणार आहे. हे क्रिकेटचं जे पॅव्हिलियन आपल्याला समोर जे दिसते ते आमदार निधीतून देण्यात आलेले आहे. तरी थोड्याच 10-15 मिनिटात त्यांचं आगमन होणार आहे. सोनावे इंडियन्स वर्सेस आगरवाडी. हा, आगरवाडी संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी चेतन, आणि चेतनचे तब्बल 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये धावसंख्या आहे ती 2 रन. फक्त 2 धावा फलकावर लागलेल्या आहेत सोनावे इंडियन्सचे. योगेश आणि हार्दिक ओपनर बॅट्समॅन. बघूया, आणि हा उत्तुंग असा षटकार योगेश यांच्या फलंदाजीतून 6 रनची धावसंख्या ही आपली आहे ती 8. साखरे, सरपाडा, साखरे, जय बजरंग बिरवाडी, उमरोळी, आणि ह्या संघातून जो विनर संघ असेल तो, अशा ह्यातही विनर मधून जर चिठ्ठी आली पहिली तर त्याची दुसरी मॅच लावण्यात येईल, लक्षात ठेवा. आता आपण इथे लॉस टाकत आहेत. टोटल संघ किती संघ आहेत? टोटल 6 संघ आता आपल्या ह्या लॉस टाकण्यात येणार पुढच्या फेरीसाठी, सेकंड राऊंड साठी. सरपाड्यावरून आलेले आहेत ते कमलाकर पाटील. हा, उमरोळी मधून उमरोळी,
उमरोळी संघातून एक खेळाडू या, साखरे संघातून एक खेळाडू या इकडे लॉस टाकण्यात येणार. श्रीकांत ठाकूर कुठे असतील त्यांनी इथे यायचं आहे लॉट टाकण्यासाठी. चला श्रीकांत ठाकूर कुठे आहे, या लवकर लॉस टाकण्यात येणार आहे इथे. विनर संघामधून कोण आहेत, दोघे पण आहेत. दुसरा षटक चालू आहे. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसरा चेंडू सन्माननीय श्री विलासजी तरे साहेब आणि यशवंत हॅलो. सर पडाना आणि ओम साखरे नागदाय देवी ना ओमसाई तिसरी आहे. ओके ओमसाई आणि साखरे तिसरी. सर म्हणजे आपल्याला जुने बॉल किती आहेत, जुने बॉल मध्ये टाकून टाका. सेकंड राऊंडला जुने बॉल मध्ये टाकून टाका, बॉल मिळत नाही. शेवटला मग ते 3 मॅच 4 मॅच रिव्ह्यू घेतलाय. आहे का रे, रिव्ह्यू घेतलाय मागे नाही मत रिव्ह्यू घेतला पाहिजे ना, रिव्ह्यू घेतलाय बाहेर काय मंडळाच्या सर्व सदस्यांनी मुख्य मंचावर विराजमान व्हायचे आहे. सर्व शाखांचे कमिटी मेंबर्सने मुख्य मंचावर यायचं आहे.
या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत बोईसर विधानसभाचे विद्यमान आमदार पंचा रिव्ह्यू घ्यायचा आहे का काय आहे ते क्लिअर करा एकदा रिव्ह्यू घेतलाय कशासाठी कॅच कॅरी झालाय का ते चेक करण्यासाठी ओके तिसरे पंच आपल्याला जॉईंट व्हायचंय तिथे रिव्ह्यू जो घेतला गेलाय तिसऱ्या पंचांनी जो काही डिसिजन आहे तो मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचा आहे आपण पाहताय आगरी चषक 2026 या स्पर्धेचे देखणं आयोजन आगरी समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी यांच्या वतीनं पुरस्कृत आगरी चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय हे 9वं पर्व आहे तिथे OUT तिसऱ्या पंचांचा इथे सिग्नल आलाय आउट असा सिग्नल आलाय माघारी परतावं लागेल या मुख्य मंचावर जर आपण पाहिलं तर सन्माननीय आमदार बोईसर विधानसभा विलाजी तरे साहेब जे आपल्याला पाहायला मिळत आहेत तसंच डीजे आवाज हॅलो हॅलो चेक हॅलो सध्या जर आपण पाहिलं तर आपल्या मुख्य मंचावर विराजमान आहेत विलाजी तरे साहेब विद्यमान आमदार बोईसर विधानसभा तसंच सन्माननीय वसंत चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना तदनंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनोदजी किणी साहेब जे इथे उपस्थित आहेत या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि मॅच कडे जाऊया 2 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 2 ओव्हर नंतर राफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या राफलकावर लागल्या गेल्या रिचित आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 3 मध्ये त्याला प्राचारण केले गेले म्हणजे थोडासा बेस द्या आवाजाला रिचित बघूया कशा पद्धतीने मारा इथे रिचितच्या वतीने केला जाईल 14 धावा या राफलकावर आहेत पुढचा बॉल यावेळेस मात्र फुलटॉस होता मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं ते शक्य झालेलं नाहीये तिथे विकेट कीपर एक रनिंग कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय तो असफल राहिलाय 2 धावा तिथे पळून पूर्ण केला गेला तसंच सन्माननीय सुलक्षणजी पाटील साहेब जे आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतात या सर्वांचं स्वागत आहे सध्या जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या ती एकंदर इथे रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू इथे बीमर आहे की नाही ते चेक केलं जाईल धावफलकावर धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली ती एकंदर 3 धावा तर इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात 9 असेल तर 4 मिळतील मात्र इथे काय आहे ते चेक केलं जात आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जात आहे नेमकं काय घडलंय इट्स अ फेअर बॉल एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय बॉल निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 16 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय यावेळेस मात्र फटका फसलाय बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली स्वतः गोलंदाज होता
मात्र चुकी झाली आहे त्याच्याकडनं. झेल तो सुटला. एक रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलक 17 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आणि या 3 चेंडू नंतर धाफलकावर धावसंख्या 17 ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेस चांगला चेंडू आहे. टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत तिथे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर धाफलकावर 17 हा आकडा स्थिर आहे. पूर्वार्धाचा खेळ तो प्रगतीपथावर आहे. मात्र गोलंदाजांची कामगिरी ती अतिशय उल्लेखनीय राहिली या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट बॉलला उडवलंय. ओव्हर दी काउ कॉर्नर फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. ब्रँडेड हिट. षटकार 6. संकुचित धावफलक ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र आक्रमकता ते दाखवण्याचा प्रयत्न इथे मात्र अपील स्ट्रॉंग पाहायला मिळते. बॅट अँड बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. एक निर्धाव बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते. डॉट बरोबर ओव्हरची सांगता ती आपल्याला पाहायला मिळते. एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरीस 23 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात. सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल जय बजरंग बिरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी उमरोळी. सरगम सीसी सरपाडा आणि यातील विजयी संघ ओमसाई बिरवाडी आणि त्यांच्या विरोधात नागदाई देवी साखरे. या 3 टीम मध्ये ज्या मॅचेस आहेत पुढच्या 3 मॅचेस या 6 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढच्या मॅचचा टॉस करता दोन्ही कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. 4थं षटक अंतिम षटक ते सध्या प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. या 4थ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर मानव जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना फलंदाज सचिन ज्याला आपण स्ट्रायकर एंड कडे पाहताय. 1 डाऊनच्या स्वरूपानं तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर झेपावतो. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला रिटर्न सुद्धा केला. मात्र थोडासा वाईट थ्रो त्याचा फायदा मिळाला. 2 धावा इथे धाफलकावर जोडल्या गेल्या. ज्या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलक पुढे सरकत असताना 25 धावा. अंतिमचं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये हव्या तेव्हा चांगल्या धावा त्या धाफलकावर आलेल्या नाही आहेत. कॅमेरामन आपल्याला विनंती. आपल्या कॅमेराकडे आपल्याला लवकरात लवकर जायचंय. आपल्याला पुढे मान सन्मानाकडेही वळायचंय. त्यामुळे कॅमेरामन आपल्याला आपल्या कक्षाकडे जायचंय. इथे मात्र बाउंड्री आली आहे. या चौकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 29 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 चेंडू नंतर 29 ही धावसंख्या धाफलकावर लागताना आपण पाहतोय. चार चेंडूचा खेळ तो अजूनही बाकी आहे. बरोबर येणारे 4 बॉल मध्ये बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे मैदानाच्या साकार केला जातोय. कमी गतीने टाकला होता. तिथे व्हेरिएशन ते आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो. यावेळेस जर आपण पाहिलं तर थोडासा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडूला थोडंसं बाहेरनं सोडलं गेलं. विकेट किपरच्या हातामध्ये नेला. एक निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या 29 आहे. पुण्याचा एकदा बॉल झालाय मिडल आणि चाललाय सीमा रेषा पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर खेळलेला हा दमदार हिट. षटकार 6.
4 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला. या 4 ओव्हर नंतर डाफलकावर धावसंख्या फलंदाजाने मला वाटतं तिथे रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथे रिव्ह्यूची मागणी ती केली गेली आहे. बघूया, कारण रिव्ह्यू शिल्लक आहे तर शेवटच्या बॉलवर त्याचा वापर करावा हा मनसुबा तिथे दिसतोय. धावसंख्या सध्या 37 आहे. बघूया तिसऱ्या पंचाचा काय निर्णय येतोय, काय डिसिजन येतोय. तपासलं जात आहे, चेक केलं जात आहे, नेमकं काय घडलंय ते पाहिलं जात आहे. इट्स अ फेअर बॉल. जो ऑनफिल्ड डिसिजन होता त्यावरच इथे पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पूर्वार्धामध्ये दाफलकावर 37 लागल्यात. विजयाकरता 38चं लक्ष आपण मुख्य मंचावर आपल्या समेत इथे आपल्या समेत जे मान्यवर पाहुणे आहेत ज्यांचा शाही सन्मान आणि सत्कार तो आपण या मुख्य मंचावरनं करतोय. अग्री चषक 2026 च्या निमित्तानं आपल्या या मुख्य मंचावर उपस्थित मान्यवरांचा आदर सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य. अग्री समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी यांच्या वतीनं हा आदर सन्मान आपण इथे करतोय. बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार, कार्यतत्पर आणि कार्यक्षम आमदार सन्माननीय विलासजी तरे साहेब यांचा शाही सन्मान आणि सत्कार तो या मंचावरनं केला जाईल. मी शाखा स्पर्धा प्रमुख सन्माननीय श्रीकांतजी ठाकूर साहेबांना विनंती करतो की हा शाही सन्मान आणि सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. माईचं वस्त्र, शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ तो देऊन आपण त्यांचा हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करतोय. त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय वसंत चव्हाण साहेब, मी भारत ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. आपल्या सोबत उपस्थित शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुद्धा आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. सध्या आपण वसंत चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना भारत ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान तो आपण या मुख्य मंचावरनं करतोय. तदनंतर शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय विनोदजी किणी साहेब, त्यांचा सन्मान अल्पेश राऊत जय बजरंग अध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते अल्पेश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. माईचं वस्त्र, शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण हा शुभ सन्मान इथे करतोय. तदनंतर सुलक्षण पाटील साहेब आपल्यासोबत इथे मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मी अल्पेश राऊत यांना विनंती करतो की सुलक्षण पाटील साहेबांना आपण सन्मानित करतो. त्यांचा स्वागत सत्कार तो इथे मुख्य मंचावरनं केला जातोय. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान तो मुख्य मंचावर होत असताना पाहायला मिळतोय. सन्माननीय काशीनाथजी ठाकूर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो आपण मंचावर यावं. सन्माननीय आमदार विलासजी तरे साहेब आपल्या इथे सोबत उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावा. काशीनाथ ठाकूर साहेबांना पहिल्यांदा विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला यथोचित मान सन्मान इथे केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करावा.
आगरी समाज उन्नती मंडळ यांच्या वतीनं आयोजित आगरी चषक 2026 अशी ही स्पर्धा आहे. आगरी चषकच्या निमित्तानं मी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आगरी समाज उन्नती मंडळ बिरवाडी यांच्या माध्यमातून आगरी समाज चषकाचं आयोजन केलेलं आहे बिरवाडी येथे. आणि या ग्राउंडवर बिरवाडीच्या एक सुंदर अशी सामने बघण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय वसंतजी चव्हाण साहेब, किनी साहेब, पाटील साहेब आणि सर्वच माझ्या बरोबर आलेले आणि इथले उन्नती मंडळाचे अध्यक्ष असतील, कार्यकारी मंडळ सर्व असेल ना, इथे सर्व आगरी समाजाचे वसई आणि पालघर तालुक्यातील सर्व खेळाडू, रसिक मित्रांनी, कार्यकर्त्यांना, खरं तर मागे सुद्धा 10-15 दिवसापूर्वीच एक मोठं आगरी समाजाचे चषक हे नाव साखरे येथे आयोजित झालं होतं. तेही सुद्धा सुंदर असे तिथे नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने खेळवण्याचं काम झालं. तसंच बिरवाडी इथे सुद्धा चांगल्या पद्धतीचे नियोजन इथे बघायला मिळतं. आणि ग्राउंड तर खूप सुंदर, इथलंही ग्राउंड एक खेळाडूंना इथे आनंद होईल अशा पद्धतीचं ग्राउंड इथे आहे. आणि मी आणि जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आम्ही मागच्या वर्षी ह्याच ग्राउंडवर हीच सामनं पाहण्यासाठी इथे आलो होतो आणि एक घोषणा केली होती का आम्ही इथे चांगलं स्टेज करू. आणि आपल्याला बघायला मिळालं असेल बाजूलाच स्टेजचं आजच या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे उद्घाटन करतो आणि आपल्यासाठी, या भेटीसाठी आम्ही देतो. हेच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि सर्व खेळाडूंना इथे शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे साहेबांनी या मैदानावर खेळाडू कक्ष जो उभा करून दिला आहे त्याबद्दल जय बजरंग मंडळाकडनं त्यांना धन्यवाद म्हणून अध्यक्ष जे इथे व्यक्त होतील, अध्यक्षांना विनंती करतोय की आपण साहेबांचा धन्यवाद व्यक्त करायचं. हॅलो, आज आपल्या जय बजरंग क्रीडांगण मध्ये उपस्थित जे मान्यवर बोईसर विधानसभेचे आमदार विलासजी तरे, तसेच वसंतजी चव्हाण जिल्हाप्रमुख, तसेच विनोदजी किने उपतालुका प्रमुख आपल्या या व्यासपीठावर आपल्या टेजचे उद्घाटन करण्यासाठी आलेले आहेत. तसंच आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. तरी पण गेल्या वर्षी ह्या स्टेजवर ह्याच टायमाला आपल्या मॅचेस चालू होत्या आणि तरे साहेबांनी आपल्याला एक शब्द दिला होता की मी तुम्हाला आमदार निधीमधून ह्या ग्राउंडसाठी तुम्हाला मी टेज बांधून देईल. आणि त्याने दिलेला शब्द हा आज पूर्ण केलेला आहे आणि आज त्यासाठी उद्घाटनासाठी आज आपल्या मंचावर आलेले आहेत. खरोखर साहेब, तुमचं धन्यवाद जेवढे म्हणावं तेवढे कमीच आहे. आणि आमच्या बिरवाडीकडून तुमच्याकडून बरीचशी अपेक्षा आहे. खरोखर साहेब, तुम्ही दिलेले शब्द पूर्ण करतात आणि आम्ही पण तुमचा शब्द पूर्ण करू. आणि आज आता आपण या उद्घाटनासाठी जाऊया आणि जेवढे जे आहेत कोण कोण जेवले असतील त्यांनी उद्घाटनासाठी स्टेजवर यायचं आहे. धन्यवाद.
कॅमेरामन आपल्याला विनंती आहे जो कॅमेरामन आपल्याला विनंती आहे जो नवा कक्ष उभारला गेलाय तिथे आपण कॅमेरा फोकस करायचा तिथे साहेबांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन समारंभ सोहळा तो इथे अनुभवणार आहोत. मॅच सुरू राहणार आहे तर साहेबांच्या शुभ हस्ते जो एक कक्ष उभारून देण्याची ग्वाही गतवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली गेली होती आणि आज ती वचनपूर्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जो शब्द साहेबांनी आपल्याला दिला होता तो शब्द इथे पाळलाय आणि एक सुसज्ज असा खेळाडू कक्ष स्टेज जो त्यांच्या माध्यमातून आपल्याला उभारून दिला गेलाय त्याबद्दल सन्माननीय आमदार विलाजी तरे साहेब ज्यांचा मनपूर्वक धन्यवाद संपूर्ण बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपला मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन समारंभाचा सोहळा तो तिथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांकडनं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं जात आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू ब्रह्मास्त्र क्रिकेट मधला यष्टी उद्ध्वस्त झाली आहे क्लीन बोल्ड फलंदाज बाद. जय बजरंग बिरवाडी आणि गावदेवी उमरोळी दोन्ही कॅप्टन टॉस करण्याकरता लगेच यायचे. जय बजरंग बिरवाडी आणि गावदेवी उमरोळी पहिल्याच बॉलवर तिथे विकेटचं पतन ते होत असताना ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर आले आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केलंय. गोलंदाज सूरज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका तिथे इनफिल्डच्या वरनं खेळलाय. फाईन लेग मध्ये चाललाय बॉल आणि हा चेंडू काय फाईन लेगच्या आधी थांबवला जाईल हो तिथे थांबवला गेलाय. रन सेव्ह केले गेले. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 15-15 या आकड्यावर विजयाकरता जर आपण पाहिलं तर 38 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 38 धावसंख्येचा पाठलाग तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. खोलडाप्याचा बॉल आहे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने झेपावतोय जोपर्यंत बॉलला उचललं गेलं. एक रन जी धावफलकावर जोडली गेली ज्या एकेरीच्या मदतीने धावसंख्या 16वर 38चं लक्ष आणि अगदी योग्य तऱ्हेनं पाठलाग तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यानं चांगली गोलंदाजी केली. सूरजनं चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत पहिल्या बॉलवर त्यानं विकेट मिळवली. बॅकलिपला खाली करायला भाग पाडलाय. कुठेही मोकळीक देत नाहीये. कुठेही मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये. शांतता आहे मैदानामध्ये. 3 चेंडूचा खेळ तर नंतर धावफलकावर 16 रन्स या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू अलग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरच्या जवळपास येतोय जोपर्यंत उचललं गेलं. 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची इच्छा होती आणि ती यशस्वी ठरली कारण रॉंग एंड थ्रो आला. थ्रो इथे स्ट्रायकर एंड कडे जाणं गरजेचं होतं. तो नॉन स्ट्राईक एंड कडे आला आणि त्यामुळे 2 रन त्या इथे पळून पूर्ण केले. ज्या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर 18 धावा. 4 चेंडूचा खेळ तो समाप्ती. एखेरीस 18 रन्स धावफलकावर लागलेले आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा इथे धावफलकावर जोडल्या जातील. आई गावदेवी उमरोळी आणि जय बजरंग बिरवाडी या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एक चांगला बॉल
इथे आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला आणि तिथनं जर आपण पाहिलं तर चेंडूला फिरत घेत असताना विकेटच्या मागे नेला. एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 5 चेंडूच्या नंतर धावसंख्या मात्र 18 या आकड्यावर स्थिर आहे. शेवटचा बॉल आहे समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज चेतन. यावेळेस मात्र चांगला बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला जोवर स्टॉप केलं. 1च्या मदतीने ओव्हर समाप्त झाली. इथे 2 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एखेरीस धावफलकावर 2 विकेटच्या पतनानंतर 38चा पाठलाग करत असताना धावसंख्या 19 वर आहे. 19 दुने 38 आणि इथे जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 19 बनवायचे आहेत. दोन ओव्हरचा खेळ त्यानंतर 18 धावा धावफलकावर 19 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 ओव्हर मध्ये 19 बनवायचे आहेत. गेम स्पीडअप ठेवा. नेक्स्ट मॅचचा टॉस तोही इथे आपल्याला संपन्न करायचा आहे. दोन्ही कॅप्टन जय बजरंग बिरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी उमरोळी या 2 टीम मध्ये कॉइन स्पिन केला जातोय. नाणेफेक केली जाते. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज संचित जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज चेतन. संचित आणि चेतन या दोघांमधला खेळ. षटकातील पुढचा बॉल संचितचा ऑफस्टॉमवर राहिला. पंचांकडनं वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. वाचण्याचा प्रयत्न करतोय. तिथे कमीत कमी धावसंख्येचं षटक हाताळण्याचा मनसुबा आहे गोलंदाज संचित कडनं. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर ऑफस्टॉमच्या अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. पुढचा बॉल गोलंदाज संचित कडनं. यावेळेस मात्र त्याच लाईनवरनं पुन्हा एकदा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. चेंडू टप्पा खाल्यानंतर बाहेर निघाला. पंचांनी वाईट म्हणून करार केलाय. बॅक टू बॅक दुसरा वाईट आलाय. ज्यामुळे धावसंख्या वाढून 21 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनही 17 धावा ज्या विजयाकरता राफलकावर जोडायच्या आहेत. थोडंसं संचितची बातचीत केली जाते. थोडंसं समजवलं जात आहे आणि गरजेचं आहे समजवणं. कारण खूप जास्त मोठी टोटल तुमच्याकडे शिल्लक नाही आहे. जी टोटल आहे त्याबरोबर लढावं लागेल, झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. चुका जर केला तर ही मॅच वाचवणं ते कठीण होऊन जाईल. त्यामुळे वेळेत समजवणं ते गरजेचं आहे आणि वेळेत त्याला समज दिली गेली आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संचित तो सज्ज होत असताना चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर उसळी घेताना बाहेरच्या बाजूने निघाला बॉल. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय वसंत चव्हाण साहेब ज्यांच्याकडनं 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. धन्यवाद वसंतजी चव्हाण साहेब. आपण हे मुलाचं सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता देत आहे. आणि या दरम्यान पहिले 2 बॉल जरी वाईट आले असले ना तरी त्यानंतर मला माझ्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतनं दाखवायचं आहे. मला अचूक टप्प्यावरचा मारा करायचा आहे हे सांगत असताना योग्य टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी केली आणि एक विकेट तिथे मिळवली. फलंदाजाला माघारी परतवलं. फलंदाज चेतनच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं बदल झालंय. खेळाडू बाद. प्रमुख सन्माननीय श्री वसंत चव्हाण साहेब ज्यांच्याकडनं या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. सन्माननीय वसंत चव्हाण साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज संचित आहे आणि अगदी चांगली गोलंदाजी करतोय. पहिले 2 बॉल वाईट टाकले होते, मात्र त्यानंतर कमबॅक केलंय. आपटून टाकलेला बॉल त्याला हुक करायचा आहे, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. खांद्याचा खूप चांगला वापर करतोय आणि खांद्याचा वापर करत असताना बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा मनसुबा तो यशस्वी ठरवत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ, तर नंतर धावफलकावर 21 धावा ज्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज, इथे आक्रमकता दाखवावी लागेल. त्यावेळेस मात्र ऑफस्टॉमच्या वरचा बॉल त्याला उडवलाय, तिथे अप्पर कट केलंय. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये खेळलाय, मात्र 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. वेगानं रिटर्न केला. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 23 आता विजयाकरता बनवायच्या आहेत 15 आणि तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 8. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी सध्या संचित तो मैदानाच्या आतनं करतोय. चेंडूची चांगली हाताळणी करतोय. योग्य टप्प्याची निवड तिथे ज्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. संचित पुढचा बॉल घेऊन समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज मानव उभा आहे. यावेळेस डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलंय मानवनं. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला तिथे फील्ड केलं. 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना 24 धावा. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावा विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत. हा बॉल या मॅच मधला निर्णायक आणि महत्वाचा बॉल आहे. किती धावा येतील त्यावर शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्येचं प्रेशर असेल ते ठरणार आहे. कमी गतीनं ऑफस्टंपवर टाकला फलंदाजानं, का सोडला ते मला नाही कळालं. हा बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं विकेटच्या मागे गेला. तिथे बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे, बघूया तिसऱ्या पंचाचा काय डिसिजन येतोय. इट्स अ फेअर बॉल. ओव्हर ती समाप्त झाली आहे. एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 24. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. सुनामी इंडियन्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम अगरवाडी ज्यांच्यामध्ये ही मॅच सुरू आहे. अगरवाडी संघ सध्या जर आपण पाहिलं तर थोडासा स्ट्रगल मध्ये आहे, कारण सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हर मध्ये एक षटकार चौकार तो आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र त्यानंतर थोडासा डाव कोलमडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर डाव थोडासा शांत झालेला तो पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हर मध्ये षटकार चौकार आला, तेच षटकार चौकार होते. त्यानंतरच्या 2 ओव्हर तब्बल मागचे 14 बॉल एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि मागचे 14 बॉल जर एकही मोठा फटका आलेला नाहीये तर मॅच कठीण होणारच. मात्र पहिल्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये मोठे फटके खेळले तर ही मॅच जिंकताही येऊ शकते. त्यामुळे शेवटच्या ओव्हर मध्ये मोठे फटके ते खेळण्याची गरज आहे आणि ते खेळले जातील का. 6 मध्ये 14 बनवायचे आहेत. या 14 बनवले जातील की 14 पासून दूर ठेवलं जाईल ते आपल्याला बघायचंय. शेवटचं षटक जे हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज उद्देश जो गोलंदाजी करण्याकरता आलाय त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर सध्या फलंदाजी करताना फलंदाज मानव जो स्ट्रायकर एंड कडे आहे. नॉन स्ट्राईक एंड कडे फलंदाज प्रणय. पहिला बॉल घेऊन उद्देश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं मानव करता. त्यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली होती. विकेट किपर चुकी केली आहे का नाहीये, पहिला नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तिथे त्यानं झेल कॅरी केलाय. माघारी परतवलंय फलंदाज मानवला. एक मोठा आद्रा इथे लागलाय टीम अगरवाडीला. फलंदाज मानव बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता संकेत
संकेतला इथे आपल्यामधली दर्जेदार फलंदाजी तिचं प्रदर्शन करावं लागेल. खरंच येणारे बॉल शिल्लक आहेत 5 रन बनवायचे आहेत 14. अखो टप्प्याचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक मात्र ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय, त्यामुळे पंचांनी त्याला दंडित केलंय आणि 1 बाउन्स असा इशाराही पंचांच्या माध्यमातून आलाय. एक बाउन्सची जी मुभा होती ती या चेंडूवर गमावली गेली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या स्थिर आहे 25 या आकड्यावर. 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. उद्देश पुणे एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं त्याच टप्प्यावरनं टाकण्याचा मारा. इथे नोचा इशारा आला पंचांकडनं, कारण अतिरिक्त बाउन्स या चेंडूवर होता. 1 रन तिथे कंप्लीट केली. नोचा इशारा आहे कारण अतिरिक्त बाउन्स होता, त्यामुळे हा 9 तिथे डोक्याच्या वर होता. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना पंचाची उज्जत घालू नये. पंचांनी जो डिसिजन दिला तो मान्य करावा लागेल. नोचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून आणि मॅच सुरू ठेवायची आहे. तिसरे पंच तेही दर्शवतात की हा नो बॉल आहे. पंचांनी दर्शवले बॅटला जरी लागला तरी तो हाईट वर आहे आणि नो राहील. तिसरे पंच जर दर्शवतायत तर मग तो डिसिजन तसाच राहील. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1+1 एकंदर 2 न वाढली आहे. दुहेरीनं वाढताना ही धावसंख्या 27. 27 धावा या राफल कव्हर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. 2 मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 27. आता विजयाकरता रन्स बनवायचे 11 आणि चेंडू आहेत तुमच्याकडे शिल्लक 5 चेंडू आणि 11 धावसंख्येचं समीकरण ते जुळवायचंय. ते जुळवलं जाईल की त्यापासून दूर ठेवलं जाईल. फ्री हिटचा इशारा तिथे पंचाच्या माध्यमातून आलाय. 2 संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने टीम अगरवाडी आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम सुनावी इंडियन्स आणि अगरवाडी या 2 टीम मध्ये ही मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज उद्देश सज्ज होते. 5 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर आत आला. देहस्टेला लागला एक निर्धाव चेंडू. तो 1 रन लेग बाईटची घेतली. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते. एकंदर 28 धावा. 2 चेंडूचा खेळ झाला. 28 लागल्यात. 4 चेंडूचा खेळ आहे. 10 त्यामध्ये बनवायचे आहेत. 4 बॉल मध्ये 10 काय इथे बनवलं जातील की त्यापासून दूर ठेवलं जाईल. मॅच रंगतदार स्थितीकडे वाटचाल करते कारण काही येणारा एक्स्ट्रा बॉल नाही. या मॅचचं चित्र बदलवलंय. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेटच्या मागे गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं विकेट किपर कडनं कॅरी झालाय. आता बॉल शिल्लक आहे. 3 रन बनवायचे आहेत. 10. एक मोठा फटका जर इथनं आला तर या मॅच मध्ये जागा निर्माण होऊ शकते टीम अगरवाडी करता. मात्र एक मोठा फटका इथे अगरवाडी कडनं मैदानाच्या आतमध्ये कोण खेळेल हा खूप मोठा प्रश्न सध्या त्यांना भिडसावतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय का मैदानात. फिल्डिंग त्यामध्ये थोडीशी तकदीली पाहायला मिळाली. 1 रन तिथे कंप्लीट झालाय.
आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि या 2 बॉल मध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 9. 2 बॉल 9 ची गरज आहे, म्हणजे दोन्ही चेंडूवर चांगले फटके ते मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. स्ट्रायकर एन कडे ज्या कॉन्फिडन्सनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे फलंदाज संकेत, त्याला ही मॅच प्रणय ज्याला ही मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघूया प्रणय कशा पद्धतीने खेळ करेल. यावेळेस मात्र बॉडी लाईनवर होता, शॉट फाईन लेग मध्ये झेल झालाय, खेळ खलास झालाय, कारण आता विजयाकरता 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. शेवटचा एक बॉल आहे आणि ज्या औपचारिकता आहे ते इथे पूर्ण केले जाईल, कारण 1 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आला. 1 बॉल मध्ये 9 धावा. क्रिकेटचा खेळ आहे जिथे होऊ शकतात, कारण चुका ज्या खूप वेळा होतात आणि या चुकांमधनं मॅच मध्ये विजयाचा रस्ता निर्माण होतो. कडा घेतली आहे बॅटची आणि इथे विजयी झाली आहे टीम सुनावे इंडियन्स. या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम अगरवाडी, आपण इथे आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे